सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. दुर्गा मैया की जय, अंबा मैया की जय, बोल अनसया माता की जय जय जय. अनसया आईचा 12वा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. वक्रतुंड गजानना करितो तव याचना, बुद्धी देई कवना गाथा अनसया आईची. तूच असे अनसया ब्रह्मांडाची छाया, अवधूत दत्ताची माया, लोटांगण तव चरणी वंदन माझे अत्रिकुमरा. साई बाबा रमावरा वाहू दे अखंड जरा, अनसया नामाचा कृपा करी साईनाथा. कथित असे अनसया गाथा, साई माई एक रूपता ऐकून घ्या श्रोते हो. आदिलाबाद जिल्ली कुल्लूर, भक्तिरसाचे माहेर, नांद तसे स्वयंभ्रमावर कुल्लूर ग्रामात. दत्त व्यंकट साई समाज, परपीडा परिहर्ता तार्थ काज. साई मंदिरी चढवी साज, निष्काम सेवा भावाचा. आता एका कथा भक्तीची पावन गाथा, आईची मूळ गीता दत्तावधान देत असे महाराज प्रियनाथ. गुप्त भक्तीची कास होरात्र, गाई साईनाथ गात्र, पवित्र धामी कुल्लोरी. भाविक महाराज प्रभाकर, निरागस साई कुमर, निष्काम सेवेचा चाकर, भजत असे साईनाथा. नंदादीपाची प्रतिष्ठापना करणे होती कुल्लूर ग्रामा. साई मंदिरी साई चरणा, कशी करावी कळेना. प्रभाकर गेले शिर्डीला, आळविले साईनाथाला. आज्ञा करी पामराला, दास अज्ञानी असे. कुणाचे हस्ते करावी प्रतिष्ठापना, जाणून विचारी साई चरणा. नकळे आम्हा महिमा, मार्ग दावा आम्हासी. बाबाचे चरण वंदून, पूज्य शिवने सन. स्वामीचे घेई दर्शन, मी पामर तुमचा नाज अजान. जाणते करा मज पुण्य व पूज्य शिवसेने स्वामी. महानतम अंतरज्ञानी, जाणी भक्ता मनोमनी तेजपुंज तपस्वी. स्वामीजीने दृष्टी फिरविली, श्री क्षेत्र पारडसिंगा रोखली. जगतामध्ये एकवल्ली, नाम असे अनसया. हेची दत्ताचे मूळ पीठ, साई बाबाचाही मठ. नांदत असे एकवट, श्री क्षेत्री पारडसिंगा. आई अनसयेचा अधिकार, ब्रह्मांडाची करी फेर. जगत जीवनी धरणी धर, महाशक्ती महामाया. स्वामीजी सांगे प्रभाकरला, जावे घेऊनी अनसयेला. नंददीपाच्या प्रतिष्ठापनेला, साई धामी कल्लोरी. आज्ञा प्रमाण मानुनी, आले पारडसिंगा धामी. महाशक्तीच्या दर्शनी 1982 साली, करी मातेची विनवणी. चलावे कुल्लूर ग्रामी, नंदादीपाच्या प्रतिष्ठापनी. भगवती अनसया आईची पूजा अर्चा केली, श्रद्धा सुमने अर्पियली. तव नामाची महिमा कळली, वंदन माझे महामाया. प्रभाकर रंगले भजनी, महाशक्तीच्या चरणी. आसवाची ओळाळणी, भक्तिभावे करीत असे. भक्ताची करुणा ऐकून, आई हर्षत असे मणी. जाणे होते कल्लूर धामी, आंध्र प्रदेशात. माता तू होकार दिला, जाण्यास साई क्षेत्राला. तूच जाणे तुझी कला, सर्व समर्थ तूच असे. हर्षुनी मणी अंतरी, माता गेली कुल्लोरी. भक्ताची कराया चाकरी, नंदादीप तेहून या. आई तू येणार म्हणून, भक्त येई दशादिशातुनी. ओढ लागे तव दर्शनी, आशिष घ्यावया. लाखो भक्त गोळा झाले, दोन्ही तर्फा उभे राहिले. दर्शनाच्या ओढीने आले, अणवाणी पायाने. साई नामाची नामावली, परमेष्ठी गावी आली. जीवनाची पूर्तता झाली, दर्शन घेता मातेचे. प्रभाकरने घेतले आईला, लाखो भक्ताचा बोलबाला. मातेचा जय जयकार केला, गर्जना करून या. जय जय बोला अनसुया, आदिशक्ती आदि माया. भक्तासाठी जिजवे काया, माये माऊली माझी. सूर्याने जीवन दिले, कमलाने फुलले के झाले. तैसे दर्शनी घडले, कृतार्थ होई तन मन. तेजपुंद कांती पाहून, लोक येती दूरवरून. चरण माथा टेकवून, पुण्य घेई पदराला. भक्तांना दर्शन देऊन, मंदिरी गेली भवानी. दत्त जयंतीच्या दिनी, प्रतिष्ठापना करावया. होम हवनादी केला, पहा तसे रमावराला. अखंड धुनी समयाला, चेतवी महाशक्ती. जाळण्या पापताप, धुनीचा हा प्रताप. दूर करी भवताप, नष्ट करून यातना. पेटवणे नंदादीपाची ज्योत, फुलविला भक्तीचा स्रोत. शांत होती सर्व ग्रात्र, भजता पूजता भगवती. स्वहस्ते केली प्रतिष्ठापना,
माई तेश तोषवी सर्वजना नंदादीपाचा महिमा गातसे भक्त तुझे भक्तीची ज्योत ज्योतविली कुल्लूर ग्रामी शक्ती आली भजनी पूजनी रंगली देह भान हरपोनिया नंदादीपाला प्रदक्षिणा जो घाली वर्तन म्हणा पूर्ण होतसे कामना माता तव कृपेने दुनी असे पावन नारळ करी जो अर्पण होतसे दुःख हरण पाप ताप जाळून परी असावा भाव भक्ती दृढ श्रद्धा दृढ शक्ती तैसीच होई पुण्यप्राप्ती उद्धार करे जीवाचा महाप्रसादाची किमया दाविली तू अद्भुत माया लक्षावधी येई घ्याया कृपा प्रसाद मातेचा पंक्तीवरी पंक्ती उठती अण्णाची न होय मन गणती अन्नपूर्णा त्रिजगती काय उणे असे भक्ता अन्न जेवढे होते तेवढेच पुरे सर्वाते न शिजवावे लागे परते परब्रह्म असता ठाई तूच होऊनी सर्व लोक भक्तिभावे भजे भाविक तव चरणी श्रद्धानेक ठेवी तसे दृढ भावे असे तुझे महिमान कुल्लूर करी पावन दत्त जयंतीला गुणगान तुझेची करीतसे दत्त जयंतीला महोत्सव अधिलाभात निर्मल ढाव नगडे तुझ्या शिवाय जगतजन्नी अनसया म्हणून दत्त जयंती दिली जाई 82 सालापासून तेव्हापासून भजते धामी महाशक्ती मातेला आता एका कवन पालखीचे महिमान मातेची आज्ञाप्रमाण मानितो भक्त खरा 1985 सालाला आज्ञा करी प्रभाकरला पालखी आण पारडसिंगाला पैदलवारी करुणी पारडसिंगा ते कुल्लूर 400 किलोमीटर अंतर कैसे होईल पार सांशक म्हणी असे तीनदा दृष्टांत दिला पिच्छा तोची सोड सुपुरविला तुझ जाणे तुझी लीला महाशक्ती भगवती न चाले काही विचार कसा झालो लाचार काय कराया आचार म्हणून गेले शिर्डीला परीक्षेची घडी आली रक्षा करी जगतवल्ली तूच असे माझी माऊली आधार देई तव बाळा विनवी शिवने सन स्वामीसी सांगुनी माता आज्ञेसी सुचे मज दिनाशी मार्ग मज दावी हो दृष्टी खळवून शून्यात स्वामीजी बोले एकमत पालखी काढून क्षणात आज्ञा पाळावी मातेची साईबाबाचे घेऊन दर्शन मानून आज्ञाप्रमाण आले आपुल्या कुल्लूर ग्राम सज्जता करी पालखीची 1982 सालला घेऊन 180 लोक सोबतीला पालखी निघाली श्रीक्षेत्राला जय जयकार करुणी पालखी घेऊन सामोर पायी चाले बरोबर मातेचा करून गजर ब्रह्मानंदे टाळी वाजे आनंदली लहान थोर नाचती सर्व नारी नर लागली भक्ती व वाटेवर रंगोनी या भजनात पाऊस पडे समोरी भाव भक्ती घेई भरारी शिनन वाटे शरीरी तृषाश्रुधान लागत असे सोबती घेतली गाडी सामानाची बडी बिना परवाना धाडी पालखी समोरी गाडी आली आदिलाबादला आरटीओने पकडले तिला विचारपूस करता झाला कर्तव्य म्हणून या गाडीचे नव्हते कागदपत्र बिना परवाना यातायात आता करेला हातरस्त गाडी जप्त करून या गाडीवर होती प्रतिमा अनुसया साईरामा हात जोडी मनोमना श्रद्धा भाव ठेवून तोच बदलली वृत्ती भिन्न झाली कृती नैनी बघे कवटी हाय अनुसयस तोच साहेब गेला दुकानी देई भक्ता फराळ पाणी खाऱ्या मिठ्याची पर्वणी लाभे माता तव कृपे आला होता कशासाठी ठेवून गेला काय पाठी एसी तव नामाची महती येतसे सर्वस्थळी अडथळा येता वाटेवर धावून ये जगदीश्वर दूर करीतो सत्वर माय माझी अनसया यवतमाळला पालखी आली परी संपली गंगाजळी भीक मागण्याची पाळी येतसे भक्तावरी साय समळी घरोघरी काढू भिक्षेची फेरी ठरला विचार अंतरी दर भरणासी गाडी का न आली का कोठे सापडली कुणी म्हणे अपघात कली शिरला असे गाडीत होते सामान पैसा अडका धनधान्य परिणधरी ठिकाण काय करावे कळेना परी देवा तूच जाणे भक्ताचे जिने मरणे नजलागी काही दुसरे रक्षा तूच करीतसे प्रसंगी कठोर गुड लुटली कोठारे लुटली दामाजीने रशीद भरली महार बनून रक्षा केली संत सज्जनाची अकस्मात गाडी आली धनधान्यही मिळाली पालखी पुढे निघाली भगवत गान करुनी लागले 13 दिवस पारडसिंगा येण्यास न झाला काही त्रास कृपा तुझी म्हणून पंढरीच्या वाटेवरी विठ्ठल चाले बरोबरी तैसीच माता करी वारी भक्ता सेवे चालून या वरदहस्त होता श्री माता अनुसया बरोबरी म्हणून झाली वारी सुखरूप श्रीक्षेत्री न झाली पुन्हा इजा शरीर नघडे पिडा
13 दिवसाचा पवाडा पूर्ण करी भगवती. आले सर्व मंदिरी करण्या सेवाचा करी. होऊन सर्व भिकारी अर्जवी दयाधना. प्रभाकरला आज्ञा केली सप्ताह कर माता बदली. कैसई पुरवी पूर्णावली घडी परीक्षेची. नव्हते पैसे गाठीला विचारमग्न तो झाला. परी सप्ताह सुरू केला टाकून भार मातेवरी. दृढ श्रद्धा ठेवून अंतरी नामयज्ञ सुरू करी. तूच त्याचा पूर्ण करी कृपादृष्टी ठेवून. महाशिवरात्रीच्या पर्वाला सप्ताह सुरू केला. श्री क्षेत्र पारडसिंगाला अखंड जप करून या. राहून या 7 दिवस. साईनामाचा एक ध्यास अखंड चाले नाम प्रवास. ओम श्री साई जय जय साई. मंदिरी चाले अन्नदान आणून कुल्लूरावरून. एक सेवेचे हेची गाण गातसे तव मंदिरी. चित्त शुद्ध करी गाऊनी नरनारी. माता तव तारी तत्वतारी नाम जो भजतसे. दूरवरुणी येती भक्त नाम जप करण्या होरात्र. घडावे एक सेवा व्रत अर्चना करी भक्तिभावे. सप्ताहाच्या समाप्तीला महाशिवरात्री एकादशीला आळवून शिवशंभूला पालखी निघे गावात. पालखीत बैसुनी महासती त्रिजगताधिपती. चालली रस्त्यावरती गजर करुणी नामाचा. भावभक्तीची तिजोरी चाले पालखी बरोबरी. जो तो मुखी गर्जना करी जय जय अनसुया. टाळ मृदुंग वाजती भक्त गुलाल उधळती. नरनारी नाचती देहभान हरपुनी. रस्ताने करी झगमगाट प्रकाशाची वाहे लोट. महाशक्ती देई भेट पालखीत बैसुनिया. सप्ताहाची समाप्ती करी महाप्रसाद देऊन मंदिरी. भावभक्तीने करी साकरी येऊन दुर्वरुणी. महाशक्तीचा कृपा प्रसाद जो तो येई घेण्यास. कृतार्थ करी जीवास प्रसाद सेवुनिया. असा आनंद सण साजरा करी आंध्रजन. श्री क्षेत्री पारडसिंगा येऊन महाशिवरात्री पर्वाला. 1987 साली कुल्लूरला आई निघाली. परी एका नवली अघटित अकल्पित. अशक्य ते शक्य करी तर्क वितर्क न चाले पुरी. महिमा तव कळे खरी कुल्लूर वाटेवरी. नव्हते गाडीत डिझेल वाटेत लागले काटोल. जाऊ लागले सरळ पेट्रोल पंपावरी. चालू द्या माता बदली वाहका खात्रीनं आली. वाटेतच उडल्या किल्ली व्यर्थ न व्हावा त्रास. 400 किलोमीटरचा अंजाम न व्हावे फजित गाणं. न होई त्याचे समाधान. डिझेल टाकी गाडीत फुल टँकर म्हणाला. डिझेल तो टाकू लागला टँक भरून शळाला खाली सांडत असे. डिझेल टाकी 2 लिटर टाकी भरली पुरेपूर. न चाले अधिक जोर 3 लिटर टाकण्या. एवढी मोठी टाकी 2 लिटरची होई दाटी. पुन्हा पुन्हा आत होती परी बाहेर पडत असे. सकल जण आश्चर्य करी डिझेल कैसे येई बाहेरी. आता न करावी जोरी एवढेच पुरे असे. 2 लिटर डिझेलला गाडी आली कुल्लूरला. 400 किलोमीटर अंतराला पहा कैसे दिव्यत्व. खर्ची न पडला थेंबई सत्य होई शब्दमाई. नकळे येता प्रत्ययही लीला तू दावीतसे. डिझेलाविना गाडी आली अचंबित सर्व झाली. महिमा तव कळून आली कुल्लूर ग्रामासी. तूच चालवी गाडीला निमित्त करी वाहकाला. कृपा कटाक्ष तव पडला साधन पैन लागे. माते तव शब्द महिमा अनुभव देई भक्तजना. जो अर्पित न मना फळ तया मिळत असे. अवहेलना करी केली जरी दुर्दैवाची घेई फेरी. म्हणून पाळती वैखरी आई अनुसयेची. तूच देही पूर्ण जाण भूत भविष्य वर्तमान. सांगित सै खाणा खुन निर्धोक करावयासी. करुणा सागर करुणावता तूच जाणे भक्तमता. पापी पतिताची सरिता माय माझी अनसुया. भक्तीची पाहुणी भक्ती धावत येई यशोमती. कथितो आता गीती महाशक्ती मातेची. हैदराबादला आई गेली पारडसिंगा यावया निघाली. अरण्यात घटना घडली पांढरकवडा परिसरी. गाडी जंगलात आली जाणिली भक्ताची किल्ली. प्रभाकर आज्ञा केली मिरच्यान म्हणून. झाले तवते अचंबित मिरची न मिळे अरण्यात. काय असे मातेच्या मनात नकळे काळालाही. परिण करी अवज्ञा प्रमाण असे माता. आज्ञा शोधून पाहावे अरण्या मिरची मिळेल म्हणून. काय होते तुझ्या मनी तूच असे अंतर्ज्ञानी. म्हणून करी मागणी मिरचीची भक्ताला. महाराज प्रभाकर निघाले मिरचीचा शोध घ्यायले. दूरवर चालत गेले परिण दिसे शेतभात. एके ठाई दृष्टी गेली लोचनी दिसे शेत माऊली. तैसेच पावले चालत गेली शेता मळ्यावरी. पावणी हिरवा मळा आनंद होई भक्ताला. विनवतसे मालकाला मिरची द्या म्हणून. तेथे होते शेतमजूर काम करी बरोबर. एकूण वाणी प्रभाकर आश्चर्य करीत असे. मिरची पाहिजे कशाला कैसे शोधिले बागाला. का कष्टविले जीवाला दूरवर येऊन या. तो सांगू लागला
आहे अनुसया माता सोबतीला, तिनेच सांगितले मला मिरची आण म्हणून. हे कोणी मातेचे नाव विसरले देहभान, तैसीच घेतली धाव भगवती अनुचरणासी. मिरची टमाटे घेतले भक्त सर्व धावले, अर्पण मातेशी केले एक सेवा भावाने. चरणधरी मातेचे भक्त पांढर कवड्याचे, पाणावले लोचन त्याचे कृतार्थ होऊन या. पुन्हा पुन्हा घेई दर्शन, तरी न पावे समाधान. आसवानी भरले नयन तृषार्थ जीवाचे, न कळे हा माता महिमा. म्हणून विचारी त्यांना लाभ कैसा, दर्शना होई या अरण्यात. का मागावी मिरचे येथे, तुम्हीच का असावे तेथ. काय गुह्य असे कोठे सांगा तुम्ही आम्हासी. सांगितलं ते बरवे श्री क्षेत्री पारसिंगा जावे. आईचे दर्शन घ्यावे हीच आस मनात. परी नव्हता पैसा अदला, कैसे जावे श्री क्षेत्राला. गरिबीचा बाधा आला दर्शन काही घडेना. इच्छा होती मणी दर्शना जावे भवानी. परी न झाली जुळणे दैन्य दुःखा पायी. म्हणून हेची मळा लावी आईचा लळा. काम करताना गळा अनुसया गाण गाई. तीच हाक ऐकुने धावत आली जननी, दर्शन दिले वणी भावभक्ती पाहुनी. आई तू जाणतले शेतात आहे भक्त भोळे, दर्शनाची आस भले लावणी बसतसे. म्हणून केला बहाणा मिरचीचा भक्तगणा, जाणून भक्ताची करुणा दर्शन तू देई. जैसे संत सावताच्या भेटी मळ्यात जाई जगदेठी, तैसेच भक्ताच्या घ्याया गाठी आई अनुसया जातसे. भक्त दर्शना देऊणी हास पुरवी भवानी, निमित्त मात्र घडवून धावणे तू जातसे. ऐसी तुझी अगाध लीला प्रत्ययी क्षणाक्षणाला, असमर्थ मी वदण्याला बुद्धिदायी तू असे. दृष्टांत दिला प्रभाकरला, काळ नेईल तो मुलीला. भविष्य वर्तविले पूर्वीला महाशक्ती मातेने. काय करावे कळेना जाणी तसे तो महिमा, परीक्षेची घडी जाणा न सोडी धीरतया. दत्त जयंतीच्या दिनी गेली कन्या सोडूनी, खरी झाली भविष्यवाणी त्रिकाल ज्ञानी मातेची. नटळी परी विश्वास आई चरणी दृढ धास, काळाचा महिमा कास दैवगती टळे. दत्त जयंती हे गाणं कुल्लूर ग्राम करी पावन, साक्ष पटली मनोमन कथन करुनिया. वीज पडता मंदिरे कैसे रक्षिलेले करी, पुढील अध्याय कथन करी एका सृजन हो. इति श्री परमेष्ठी अनुसया गाथा कवन करी अनुसया माता, निमित्त करुण तव सुता. द्वादश अध्याय संपूर्णम. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभम भवतु. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.